येत्या काही दिवसांत चंद्रपूरचा पारा 45 अंशांच्या पार गेल्याने केवळ नागरिकच नाही तर वन्यजीवही होरपळून निघत आहेत. मात्र या भीषण उष्णतेत चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर TTCमधून एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. येथील वन्य प्राण्यांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी वन विभागाने विशेष कूल व्यवस्था केली असून त्याचे सविस्तर वृत्त खालीलप्रमाणे आहे. वाघ आणि बिबट्यांसाठी एअर कंडिशन्ड सोय. चंद्रपूरच्या या केंद्रात सध्या 11 वाघ आणि 4 बिबट्यांचा वावर आहे. या हिंस्र प्राण्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने कंबर कसली आहे. हाय स्पीड कूलर्स. प्रत्येक पिंजऱ्यात केज कूलर्स बसवण्यात आले असून ते दिवसरात्र सुरू ठेवले जात आहेत. ग्रीन नेटचे कवच. गरम वाऱ्याच्या झोतांपासून लू वाचवण्यासाठी पिंजऱ्यांच्या भोवती हिरव्या जाळ्या ग्रीन नेट लावल्या आहेत, ज्यामुळे आतील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. पाण्याची व्यवस्था. पिंजऱ्यातच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून कूलरमधील पाणी संपणार नाही याची 24 तास काळजी घेतली जात आहे. आहार आणि आरोग्यावर विशेष लक्ष. केवळ बाह्य थंडावाच नाही तर प्राण्यांची अंतर्गत प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या आहारातही बदल करण्यात आले आहेत. मल्टीव्हिटॅमिन्सचा डोस. उष्णतेमुळे प्राण्यांना थकवा जाणवू नये म्हणून त्यांना व्हिटॅमिन C आणि मल्टीव्हिटॅमिन्स दिले जात आहेत. वैद्यकीय देखरेख. येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुंदन पोडचलवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी या प्राण्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. दहशतीकडून आरामाकडे. हे तेच वाघ आहेत ज्यांनी ग्रामीण भागात दहशत माजवली होती किंवा जे संघर्षात जखमी झाले होते. मानवी वस्तीत घुसून हल्ले केल्यामुळे किंवा जखमी अवस्थेत असल्याने त्यांना येथे उपचारासाठी व निवासासाठी ठेवण्यात आले आहे. बाहेर जंगलात किंवा गावात भीती पसरवणारे हे वाघ आता कूलरच्या थंड हवेत सुशेगात बसलेले पाहायला मिळत आहेत. थोडक्यात, चंद्रपूरकर नागरिक उन्हाशी दोन हात करत असताना वन विभागाने मात्र या मुक्या प्राण्यांसाठी राबवलेली ही कूल संकल्पना कौतुकास्पद ठरत आहे. कूलरच्या हवेमुळे हे प्राणी आता पिंजऱ्याबाहेर न येता आतच राहणे पसंत करत आहेत.